तो रिएक्टंट जर घेतला आणि आपण याच्यावर हायड्रोपोरेशन केली तर काय भेटेल सांगता येईल? रिएक्टंट वरती म्हणतोय मी. काल मी सांगितलं होतं डबलचा काय होतो? सिंगल. सिंगल. डबलचा होतो सिंगल, आणि ज्या ठिकाणी सिंगल झाला त्याच ठिकाणी पुढे जॉईंट काय होतो? ओके. आता येस, हायड्रोपोरेशन. याच्यामध्ये काय झालंय, डबलचा सिंगलच झाला. सो 3 बॉन्ड होते बघा, तिन्ही पण सॉरी 3 कार्बन होते, सिंगल झाले. फक्त OH कुठे अटॅच झाला? सेंटरला. सो हा फरक आहे हायड्रोपोरेशन मध्ये आणि ऑक्झिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन मध्ये. बरं, ऑक्झिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन कशी ओळखायची पेपरला आली तर? त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, सुरुवातीला काय वापरतात बघा, ACO2 Hg/H2, याचं नाव मर्क्युरिक ऍसिटेट आहे, किंवा त्याला आपण या फॉर्म मध्ये पण लिहू शकतो. AC चा अर्थ काय होतो बघा इथला, AC म्हणजे असतो CH3 C डबल बॉन्ड O, आणि तुम्हाला इथं दिसतं का CH3 C डबल बॉन्ड O लिहिलाय, आणि नंतरून इथं काय ऑक्सिजन, आणि इथं पण ऑक्सिजन आहे. म्हणजे ऍक्च्युली दोन्ही कसे सेमच आहे. ही पहिली स्टेप. आणि सेकंड स्टेपला ऍड काय करणार बोला? NaBH4. तो परत एकदा आपल्या रिएक्शनचं नाव ऑक्झिमर्क्युरेशन डिमर्क्युरेशन कसे ओळखणार? AC2 ACO किती टाइम्स घ्यायचा? 2 टाइम्स. देन Hg म्हणजे काय? मर्क्युरी ना. हा, म्हणून नाव काय बघा, ऑक्झिमर्क्युरेशन आणि डिमर्क्युरेशन. सो सुरुवातीला मर्क्युरी ऍड होतो ऑब्लिक इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर. ही झाली पहिली स्टेप. पहिल्या स्टेप मध्ये ऍड केल्यानंतर लगेच दुसऱ्या स्टेप मध्ये काय टाकणार? NaBH4. आणि या टाइप मध्ये तुम्हाला फायनली असा कंपाऊंड भेटू शकतो. क्लिअर एवढा आता? नो सर. नो? यस सर. हा, यस का नो? नो सर. यस सर. नो. मला क्लिअर नाही आहे. बरं, काय डाऊट, काय विचार? मला ते कसं ओळखायचं ते नाही समजलं. काय पण? ऑक्झिमर्क्युरेशन आणि डिमर्क्युरेशन. कसं ओळखायचं समजा. एखादा क्वेश्चन बनवला समजा, असा कंपाऊंड दिलेला आहे, इथं लिहिलंय त्यांनी ACO. किती टाइम्स लिहिणार ते? 2 टाइम्स. 2 टाइम्स. Hg/ काय असणार आहे? H2O. आणि सेकंड काय लिहिणार? NaBH4. NaBH4. पेपर मध्ये इथं दिला क्वेश्चन मार्क. मग तुम्हाला जर हे दोन्ही रिएजंट पेपर मध्ये दिसले तर तुम्ही कन्फर्म करायचं दिलेली रिएक्शन कोणती? ऑक्झिमर्क्युरेशन, डिमर्क्युरेशन. पहिला पॉइंट की तुम्ही रिएक्शन तुम्हाला समजली कोणती आलेली आहे, मग त्याचा रोल तुम्हाला आताच सांगितला. डबलचा काय होतो? सिंगल. सेंटरच्या कार्बनला काय देतात? OH. समजलं आता? येस सर. येस सर. येस यस सर. ओके. आता आपल्याला हीच रिएक्शन परत खाली एकदा बघायची. हे त्याचं मेकॅनिझम आहे. आता तुम्हाला सगळं समजलं का? एकदा बघू आता एका ठिकाणी सगळं. सुरुवातीला आपण घेतला हा तुमचा ओरिजिनल कंपाऊंड. याच्यावर ऍड काय करतोय आपण? H+ आणि H2O. आता H+ म्हणजे ते मीडियम असतं, ऍसिडिक मीडियम. ऍक्च्युली आपण ऍड काय करणार आहे? H2O. H2O ला थोडं सेपरेट करून लिहू, H आणि OH. आपण कोणता रूल बघितला होता? मार्कोनिकॉप्स रूल. सो त्या रूल नुसार ज्याला जास्त हायड्रोजन आहे त्याला काय द्यायचे? हायड्रोजन. ज्याला कमी हायड्रोजन आहे त्याला कोणता ग्रुप द्यायचा? निगेटिव्ह. ओके, हे आपल्याला माहिती आहे. पण आपण थोडं जर नीट बघितलं या ठिकाणी तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. इथं CH2 चा काय होणार? CH3. इथं तयार काय होणार? सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड. आणि याच्यावर चार्ज कोणता येतो? प्लस.
अजून आपल्याकडे वॉटर मधलं काय देण्याचं बाकी आहे? OH. OH. पण जर तुम्ही नीट बघितलं, तयार झालेला कार्बोकॅटायन किती कार्बनला डायरेक्ट जोडलेला आहे? 2. म्हणजे हा कोणता आहे? सेकंडरी. Secondary. आणि ते शिकवलं होतं, आठवत असेल तर तुम्हाला. हा CH3 इकडं जातो. ओके, तिकडं गेल्याच्या नंतरून सॉरी, CH3 जायची गरजच नाही, तिथं हायड्रोजन पण आहे. सो या कार्बनला इथं H आहे, मी फक्त तो असा लिहिला, इथं लिहिला. आता हायड्रोजन इकडं जाणार, इकडं गेल्याच्या नंतरून CH चा काय होणार? CH2. CH2. CH बिकम CH2. आणि आता तुमचा जो कार्बोकॅटायन आहे तो तिथं न राहता तो कोणत्या कार्बनला गेला? या कार्बनला. मग आधी होतं सेकंडरी, पण आता काय झालं? Tertiary. मग आता कोण ऍड होणार? OH. OH. बघा बरं, हाच भेटला का? Yes, sir. Yes, sir. मग आपण काय केलं? आपण मार्कोनिकॉप्स रूल पण वापरला, पण त्याच्यामध्ये आपण छोटीशी काय केली? रिअरेंजमेंट. रिअरेंजमेंट म्हणजे काय केलं? सेकंडरीचा काय बनवला? टर्शियरी. Tertiary. ओके, सो ही एक रिॲक्शन जी पेपरला विचारतात. आता त्या दिवशी झालेले तुम्हीच सांगा, हे वाचून कोणती रिॲक्शन आठवती? बोला. Hydroboration oxidation. बरोबर, हायड्रोबोरेशन. आणि हायड्रोबोरेशन तुम्हाला माहिती आहे, डबलचं काय करणार? सिंगल. Single. OH. बघा बरं किती कार्बन आहे? 1 2 3 4. 1 2 3 4. डबलचा काय झालं? सिंगल. आणि पुढे काय जोडला? OH. OH. ठीक आहे, सो दिस इज OH. हायड्रोबोरेशन. आता इथं ऍडिशन कसलं करतो आपण? HCl. मग याच्यात वेगळं काहीच नाहीये. वरती मग ऍड काय केलं? वॉटर. वॉटर मध्ये H आणि काय होता? OH. OH. H काय असतो? प्लस. आणि OH काय असतो? मायनस. Minus. तसंच इथं H प्लस आणि Cl काय झालं? मायनस. म्हणजे फक्त OH च्या जागी कोण येणार? Cl. म्हणजे आपण मार्कोनिकॉप्स पण केला आणि काय केली? Rearrangement. Rearrangement. बर, आता हे सांगा, ही कोणती रिॲक्शन आहे? आठवा. ऑक्झिमर्क्युरेशन, डिमर्क्युरेशन. त्याच्यामध्ये आताच मी शिकवलं, डबलचा करायचा सिंगल, पण OH कोणत्या कार्बनला द्यायचा? टर्मिनलच्या का आतल्या? आतल्या. तो इथं दिला तुम्ही H आणि याला काय दिला? OH. ओके, देन फायनल शेवटची रिॲक्शन याच्यातली. इथं तुम्ही ऍड करताय HBr आणि खाली काय लिहिले? पर ऑक्साइड. तर तुम्हाला असं काय आठवतं का? आपण बघितलं होतं अँटी मार्कोनिकॉप्स किंवा पर ऑक्साइड इफेक्ट. Yes, sir. Yes, sir. त्याच्यामध्ये काय करतो? जे मार्कोनिकॉप्स मध्ये होतं त्याच्या बरोबर कसं करायचं? उलट. म्हणजे मार्कोनिकॉप्स रूल नुसार याला काय दिला पाहिजे? H आणि याला काय दिला पाहिजे? Br. पण आपण Br कोणाला देणार? बाहेर. ज्याच्याकडे जास्त हायड्रोजन. हा बरोबर. म्हणजे आता बघा, शेवटच्याला दिला ब्रोमिन आणि सेंटरच्याला काय दिला? हायड्रोजन. सो हे झालं तुमचा कोणता? अँटी मार्कोनिकॉप रूल. अँटी मार्कोनिकॉप कसं ओळखतात? काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये? पर ऑक्साइड किंवा H2O2, जे काय असेल ते. याच नाव पर ऑक्साइड आहे. ठीक आहे, सो याला म्हणतात पर ऑक्साइड इफेक्ट, अँटी मार्कोनिकॉप्स रूल किंवा खराश इफेक्ट. याच्यातलं काही पण तुम्ही म्हणू शकता. समजलं एवढं? Yes, sir. पण आपण जे काय बघितलं त्याच्यातल्या 5 सगळ्यात महत्वाच्या रिॲक्शन. ठीक आहे, पुढे जाऊ आता. What is the product form when acetylene reacts with hypochlorous acid? आता आपल्याला ऍसिटिलीन माहिती पाहिजे, तर हे कॉमन नेम आहे, म्हणजे याच्या मागे लॉजिक नाही. ऍसिटिलीनला ऍसिटिलीन का म्हणायचं? त्याचं ते नाव आहे सरळ सरळ. ऍसिटिलीनचं स्ट्रक्चर माहिती कोणाला? येस नो? No, sir. बर, C ट्रिपल बॉन्ड C
इकडे एक H आणि इकडे एक H, हे झालं तुमचं ऍसिटिलीनचं स्ट्रक्चर. ठीक आहे. याच्यामध्ये आपण ऍड काय करणार, वाचा पहिल्या लाईन मध्ये, हायपोक्लोरस ऍसिड. हायपोक्लोरस ऍसिड म्हणजे HOCl म्हणतात त्याला, HOCl. ठीक आहे. म्हणजे याच्यातला एक OH ऍड होणार, दुसरा ऍड काय होणार, Cl. Cl. बर, मग आता थोडं विचार करून बघा प्रॉडक्ट काय भेटू शकतो. इथं 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. एनी गेस, किंवा तुम्हाला समजलं का ही रिॲक्शन कोणती? नाही. बरं, याच्या आधी ट्रिपल बॉन्डची रिॲक्शन कोणती बघितली होती तुम्ही? हायड्रोबोरेशन बघितले ना? हा, येस सर. येस सर. येस सर. बर, मग आता सांगा तुमचा गेस काय, आन्सर काय तुमचा? ट्राय करा, मला सांगा की काय आन्सर येईल आणि त्याच्या मागचं रिझन पण. तुम्ही सेकंड क्वेश्चन पण ट्राय करू शकता, बिगिनर बॉक्स आहे. तो पहिला येत नसेल तर दुसऱ्याचं सांगा की प्रायमरी अल्कोहोल कशात तयार होईल. बोला. पहिले, बरं, सेकंड क्वेश्चन मधली पहिली रिॲक्शन कोणती? हायड्रोबोरेशन. Hydroboration. हायड्रोबोरेशनचं प्रॉडक्ट काय येईल ते सांगा मला. हायड्रोबोरेशन शिकवली ना, डबलचा सिंगल. सिंगल. डबलचा सिंगल, आणि ज्या ठिकाणी सिंगल झाला त्याच्या पुढं OH. OH. ठीक आहे. सेकंड रिॲक्शन कोणती, डायल्यूट H2SO4. म्हणजे आपण त्या ठिकाणी काय ऍडिशन करतोय थोडक्यात. डायल्यूट H2SO4 म्हणजे याच्यात H आणि SO4 असणार. पण आपल्याला विचारलं काय होतं, आपल्याला काय पाहिजे होतं, प्रायमरी अल्कोहोल. बरोबर. मग आता हा जो OH आहे त्याला जो कार्बन डायरेक्ट अटॅच्ड आहे, त्याला किती कार्बन डायरेक्ट अटॅच्ड आहे, एकच. म्हणजे हा कोणता झाला ऍक्च्युली, प्रायमरी. तेच विचारलं होतं, आन्सर काय ना, फर्स्ट. ओके. राहिला प्रश्न वरच्या स्ट्रक्चरचं काय करायचं. तर वरच्या स्ट्रक्चर मध्ये ऍसिटिलीन आणि हायपोक्लोरस ऍसिड दिलेला आहे. ओके. तर थोडक्यात काय होतं, हा तुमचा ऍसिटिलीन, त्याच्यावर जर हायपोक्लोरस ऍसिड आपण यूज केलं तर आपल्याकडे किती कार्बन आहे सध्या, 2. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर मी शिकवलं होतं ट्रिपलचा डायरेक्ट काय होतो, सिंगल. आणि इथं डायरेक्टली अटॅच काय होतो, कार्बोनिल. आणि इकडे हायड्रोजन आहे तसाच जो असेल तो. राहिला इकडचा कार्बन, तर आपण हायपोक्लोरस ऍसिड बनवतोय. मग क्लोरस म्हणजे त्याच्यात कोणता एलिमेंट आहे, क्लोरीन. ओके, क्लोरीन आहे. त्यामुळे तुमच्या इथं जो एक हायड्रोजन आहे तसाच राहणार, फक्त बाकी 2 ऍड काय होतात, Cl. मग थोडा नीट बघा बरं का. पहिला चेंज काय झाला, ट्रिपलचा काय झाला, सिंगल. मग एका कोणत्याही कार्बनचा काय बनवायचा, कार्बोनिल. मग आता काय झालं, हा जो कार्बन आहे डाव्या साईडचा त्याचे 4 बॉन्ड होते, पण तुम्ही डायरेक्ट ट्रिपलचा सिंगल बनवला म्हणजे किती बॉन्ड बॅलन्स आहे, 2. मग त्या 2 ठिकाणी ऍड काय केलं मी, Cl. सो ऑप्शन कोणता आला, थर्ड. समजलं ना? येस सर. ओके. येस सर. ओके ओके ओके. बरं, आता खाली कोणता इफेक्ट दिलाय बघा, आपला झालाय का सांगा मला. खाली अँटी काय लिहिलंय, अँटी मार्कोनी कोण, त्याचं झालाय दुसरं नाव, साइड इफेक्ट. तिसरं नाव
खरा खरा स्टेप आहे. ठीक आहे, म्हणजे तो आपला झालेला आहे. सो आपण इथं काय बघणार नाही. बरं, आता त्यांनी काय केलंय की त्याचं थोडं मेकॅनिझम दिलंय. मेकॅनिझम करायची गरज नाहीये. ठीक आहे. सो आता 2 मिनिटं फक्त. ओके, 2 मिनिटं. ठीक आहे, चला. मेकॅनिझम तुमच्या समोर आहे आणि त्याच्यामध्ये बघ, कोणती पण रिॲक्शन होत असताना 3 स्टेप मध्ये होती, पण ती रॅडिकल असली पाहिजे. तुमच्या घरात तुम्ही असं बघितले काय काही मेडिसिनच्या बॉटल असतात, पण त्या बॉटलचा कलर डार्क असतो, ब्राऊन असतो, आणि त्याच्यामध्ये काय ठेवलं ते पण लवकर दिसत नाही. मग असं का करतात ते? तुम्ही बघितलंच ना असे बॉटल? मग त्या डार्क कलरच्या का करतात, कलरलेस का नाही करत? बोला. त्या बॉटल मध्ये जर सनलाईट गेली तर सनलाईट बरोबर रिॲक्ट होतो तुमचा केमिकल जो काय असेल तो, आणि मग दुसरंच काहीतरी तयार होतं त्याच्यामध्ये. त्यामुळे आपण त्याला डार्क ठेवतो. मग जर आपण लाईटच्या रिॲक्शनचा स्टडी केला, जसं फोटोसिंथेसिस वगैरे किंवा नॉर्मल कोणत्या जे लाईटच्या बेसिसवर होतात, तर त्याच्यामध्ये नेहमी 3 स्टेप असतात. पहिली स्टेप काय, वाचा बरं. इनिशिएशन म्हणजे सुरुवात. सुरुवात झाल्यानंतर एखादी गोष्ट पुढं पुढं सरकते, त्याला काय म्हणतात? प्रोपगेशन. आणि ती प्रोपोगेट झाली की एका पॉइंटला येऊन ती संपती. संपती म्हणजे काय? टर्मिनेशन. आता हे कसं होतं बघा, सुरुवातीला तुमच्याकडे हा कंपाऊंड होता, तो इनिशिएट झाला म्हणजे त्यांनी स्वतःला रॅडिकल मध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे. मग आता पुढं तो कंपाऊंड, ते एवढं अवघड करण्यापेक्षा असं बघ, ए आणि बी नावाचा कंपाऊंड होता, हा बॉन्ड त्यांचा तुटला, ए रॅडिकल आणि काय तयार झाला? बी रॅडिकल. ठीक आहे. मग आता याच्यात काय काय होऊ शकतं? ए रॅडिकल आणि ए रॅडिकलची रिॲक्शन होऊ शकते, बी रॅडिकल आणि बी रॅडिकलची रिॲक्शन होऊ शकते, आणि ए आणि कोणाची होऊ शकते? बी रॅडिकलची. बी. ठीक आहे. मग हे सगळं होत होतं आणि आपल्याला असं कळलं की या दोघांची रिॲक्शन झाली. मग प्रॉडक्ट काय भेटला? ए ए, आणि नंतरून कोणता भेटला? बी बी. हा, मग आता राहिला काय? ए आणि बी थोडक्यात. सो तो पण तुम्हाला भेटला सपोज नंतरून. मग आता झालं काय की तरी पण सोल्युशन मध्ये काही रॅडिकल फिरत होते. इथपर्यंत जी स्टेप आहे त्या स्टेपला काय म्हटलं मी? प्रोपोगेशन. ही सुरुवातीची एवढी स्टेप होती, याला काय म्हणायचं? इनिशिएशन. आता तरी पण तुमच्या जे बिकर मध्ये काय काय रॅडिकल फिरतात, मग शेवटी काय होतं? एखादा ए ए ला भेटतो आणि ए आणि ए चा तयार काय होतो? ए सिंगल बॉन्ड आहे, आणि बी बी ला भेटलं बी सिंगल बॉन्ड बी. म्हणजे सगळे रॅडिकल संपले. संपले म्हणजे रिॲक्शन संपली. रिॲक्शन संपली म्हणजे स्टेप कोणती? टर्मिनेशन. बरोबर ना? आता हा समजून घ्या. याच्यावर तुम्हाला 12वीला एक चॅप्टर नाव आहे अल्डिहाइड आणि कीटोन. ठीक आहे. आता नीट बघा, सी आणि ओ चा बॉन्ड होतो, पण मध्ये तयार होतो डबल बॉन्ड, सी डबल बॉन्ड ओ. बाकी हे 2 बॉन्ड आहे कार्बनचे, कारण त्याची व्हॅलन्सी 4 असते. देन ऑक्सिजन वरती चार्ज डेल्टा काय असतो? आणि कार्बन वरती डेल्टा डेल्टा पॉझिटिव्ह आला. मग आता याच्यामध्ये काय होतं नीट बघा, असं का झालं की याच्यावर निगेटिव्ह आला आणि याच्यावर पॉझिटिव्ह आला? कारण इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त कोणी, ऑक्सिजन का कार्बन? ऑक्सिजन ना. म्हणजे इलेक्ट्रॉन आहे बॉन्डच्या मधले, ते कोणाकडे जास्त चालले? ऑक्सिजन कडे. आणि कार्बनवर चार्ज कोणता आला? प्लस. आणि मी तुम्हाला पहिल्या चॅप्टर मध्ये शिकवलं होतं केमिस्ट्री मध्ये, म्हणजे ऑर्गॅनिक मध्ये, प्लस म्हणजे काय? तर तो पूर्ण एम्प्टी नाहीये, तो डेल्टा. डेल्टाचा अर्थ काय होतो फिजिकल केमिस्ट्री? स्मॉल चेंज.
मग आता काय होतं थोडक्यात कार्बन जो आहे तो थोडासा एम्प्टी आहे. मग समजा मी एक न्यूक्लियोफाईल आणला, न्यूक्लियोफाईलचा चार्ज कोणता असतो? मायनस. मायनस. मायनस मग मायनस कोणाकडे अट्रॅक्ट होणार? प्लस कडे. Plus. पॉझिटिव्ह कडे. म्हणजे हा जो आपला कार्बन आहे त्याच्यावरच सगळ्या रिॲक्शन होणार. मग रिॲक्शन होती म्हणजे कोण अटॅक करतो? न्यूक्लियोफाईल. न्यूक्लियोफाईल. आणि तो न्यूक्लियोफाईल आपल्या कंपाऊंड मध्ये काय होतो? ऍड होतो. परत मी सांगतो बघा, न्यूक्लियोफाईल आहे तुमच्या कंपाऊंड मध्ये, तो ऍड झाला. सो न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिॲक्शन, शॉर्ट फॉर्म वाचा. येस. तर मी तुम्हाला काय म्हटलं होतं की हा तुमचा डबल बॉन्ड ओ होता, त्याच्यावर आपण ऍड काय केला? न्यूक्लियोफाईल. न्यूक्लियोफाईल. नाव काय? न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिॲक्शन. इथं तेच लिहिलं, न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिॲक्शन. मग अल्डिहाइड असो नाही तर कीटोन असो, त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये सेमच होत. ठीक आहे, एवढंच त्यांनी लिहिलेलं इथं. आता पुढे बघू. नेक्स्ट याच्यावर प्रश्न काय? हे मधलं मी मुद्दाम स्किप करतोय, त्याची गरज नाही. ते मी एक्सप्लेनेशन मध्ये सांगतो, ते कळलं तुम्हाला. हे उगाच अजून अवघड होतं, ते समजत नाही लवकर. मग केलं परत. येस, इलिस्ट्रेशन फर्स्ट, त्याच्यातला ए दिसतोय सगळ्यांना? येस सर. येस सर. त्यांनी प्रश्न असा विचारला की जर आपल्याकडे न्यूक्लियोफाईल असेल तर तो न्यूक्लियोफाईलचा अटॅक केला तर या तिघांपैकी कोणता जास्त थोडक्यात हे करल, लवकरात लवकर रिॲक्ट करल, आणि कोणता स्लो रिॲक्ट करणार, हे तुम्हाला विचारलंय. सांगता येईल? फर्स्ट का बरं ते सांगा. येस, तर हायड्रोजनचा इफेक्ट प्लस आहे. आणि इथं 2 CH3 चा काय? 2 प्लस आहे. प्लस आहे. मग याच्यामुळे काय होतं की पहिल्यामध्ये आपण नीट लिहू, पहिल्यामध्ये ऑक्सिजन डेल्टा मायनस आणि कार्बन डेल्टा काय? प्लस. मग जेवढा प्लस जास्त तेवढा अटॅक जास्त पॉसिबल. कोणाचा अटॅक पॉसिबल? न्यूक्लियोफाईलचा. ठीक आहे, पण प्रॉब्लेम काय होतो? CH3 इलेक्ट्रॉन देतो आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळे तुमचा कार्बोकॅटायन जो असतो त्याला इलेक्ट्रॉन भेटतात. मग तो इलेक्ट्रॉन भेटल्यावर एम्प्टी राहील का? नाही. नाही. मग त्याला जर CH3 चेच इलेक्ट्रॉन भेटले तर तो न्यूक्लियोफाईलचे घेईल का? नाही. आणि इथं तर खूपच अवघड आहे, दोघं मिळून इलेक्ट्रॉन देतात. मग न्यूक्लियोफाईलचा अटॅक होईल का? इथं नाही होणार. ठीक आहे, सो या ठिकाणी दोन गोष्टी वेगवेगळ्या आहे. एक इथं असं आहे की तुम्ही आता सांगितलेला पॉइंट तो पण बरोबर आहे. अजून एक जर तुम्ही याचा विचार केला, जर मी इथं ड्रॉ करतो असं, हा कार्बोनिल आहे, इथं हायड्रोजन, इथं हायड्रोजन. सध्या इथं कोण थांबलंय वाट बघत? न्यूक्लियोफाईल. सरळ सरळ जाऊ शकतो त्या कार्बन वरती. का बरं? कारण डाव्या साईडला हायड्रोजन आहे, हायड्रोजनची साईज मोठी असते का? नाही. बरं, आता एक चेंज केला, इथं काय जोडलं? CH3. गर्दी वाढली, क्राउडिंग वाढलं, आता जाता येईल का लवकर? नाही. नो सर. तर या साईडने जाईल, हायड्रोजनच्या साईडने जाईल. आता अजून एक प्रॉब्लेम, अजून एक CH3 वाढवला, आता लवकर जाता येईल का? नाही. रिॲक्टिव्हिटी कशी आहे? फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. समजलं आता? येस सर. बरं, Yes, आता पुढे एक प्रश्न दिलाय, त्याचा आधी बेसिक बघून घेऊ आपण. समजा तुमच्याकडे असा कार्बोनिल आहे, त्याला इकडे H जोडला. H म्हणजे काय झाला? अल्डिहाइड. त्याच्या मागे तुम्ही जोडलं CH2. ओके, आणि त्याच्या मागे एक असा ग्रुप जोडला जो मी X लिहितो, जो इलेक्ट्रॉन
ओढतो म्हणजे कोणता इफेक्ट आहे? मायनस आहे. मायनस आहे. मग मला सांगा की हा एक्स जोडल्यामुळं जो न्यूक्लियोफाईल आहे त्याचा अटॅक जास्त पॉसिबल होणार की लेस पॉसिबल होणार या कार्बनवर? जास्त पॉसिबल होईल सर. जास्त सर. जास्त पॉसिबल का? कारण हा डेल्टा मायनस आहे, म्हणजे त्याचे इलेक्ट्रॉन कोण ओढतो? ऑक्सिजन पण ओढतो आणि एक्स पण ओढतो, त्यामुळे तो जास्तीत जास्त काय होणार? प्लस. ओके, मग जेवढा एक्स निगेटिव्ह तेवढा अटॅक जास्त पॉसिबल. मग पहिल्या एक्झाम्पल मध्ये कोण जोडलाय? Cl. नंतरून कोण आहे? NO2. नंतरून कोण आहे? CH3. आणि नंतरून काय? CH3 CH2. ठीक आहे, म्हणजे इथं कोणता इफेक्ट आहे? प्लस आहे. प्लस आहे. प्लस आहे. आणि तो कसा आहे? एक्सेस. एक्सेस. इथं कोणता आहे? प्लस आहे. प्लस आहे. आता इथं NO2 चा मायनस आहे, इथं मायनस आर करू नका. रेझोनन्स कधी असतो? रिंग असताना असतो फक्त. सो याचा पण मायनस आहे आणि क्लोरीनचा पण मायनस आहे. विषय आहे तो की मायनस आहे कोणाचा जास्त आहे? NO2 चा जास्त. सो मायनस आहे कसा लिहिणार आता मी इथं? एक्सेस. आणि याचा पण काय आला? मायनस आहे. मग सगळ्यात बेस्ट कोणता येईल आपल्यासाठी? कोणता? NO2. NO2. देन Cl. देन एकटा CH3. Three. देन 4. सो 2 1 3. समजलं ना? Yes sir. Yes, sir. बरं, हा सी मला नाही, तुम्ही सॉल्व्ह करा, सांगा. सी च सांगा काय आहे? यस. सर 4 3 2 1. 4 क्लोरीन 3 2 1. 3 2 1. चौथ्या एक्झाम्पल Yes, मध्ये सर sir. 3 क्लोरीन 2 क्लोरीन 1 क्लोरीन इकडे प्लस आहे इफेक्ट सर ए मध्ये. बरोबर, म्हणजे याचा मायनस आहे 3 टाइम्स, इथं 2 टाइम्स, इथं 1 टाइम आणि इथं प्लस प्लस आहे. आहे. सो 4 प्लस आहे. 2 1. 1. समजलं? Yes, sir. Yes, sir. बरं 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 बरं, 2 मिनिटं. आता पुढचं तुम्ही सॉल्व्ह करा. सगळ्यात बेस्ट कोणतं वाटतंय? 4. 4. देन First. फर्स्ट. देन Second. देन Third. रिझन माहिती, चौथ्यामध्ये काय जास्त आहे? मायनस आहे. आणि 1 2 3 मध्ये सगळ्यांकडे कोणता आहे? प्लस आहे. प्लस आहे. पण कमी कोणाकडे आहे? पहिल्याकडं, दुसऱ्याकडं आणि देन तिसऱ्याकडं. तिसऱ्याकडे. सो हे झालं तुमचं रिएक्टिव्हिटी. आता मला सांगा, हे वाचायची काही गरज होती का? तेच तर दिलंय त्यांनी. प्लस आहे मुळे रिएक्टिव्हिटी कमी होती, मायनस आहे मुळे वाढते. त्याची काही गरज नाही, आपल्याला कन्सेप्ट कळाली. पुढे ऍडिशन ऑफ एससीएन वगैरे दिले. बघायचं का नाही? जाऊ दे, सगळं अर्धा अर्ध घेतलं. पुढे जाऊ. अर्धे कन्सेप्ट वाचायचे ना तुम्ही, सगळं मग चुकीचं अंडरस्टँडिंग करून घेता. आपला ग्रिग्नाट झाला का? नाही, तुमचं झालंच नसेल. असं नाव नाही ऐकलं ना, ग्रिग्नाट रिएजंट? नाही सर. नो सर. चला बघू आपण ग्रिग्नाट रिएजंट. इथं नाही, नको बघायला, आपण बोर्ड वरती जाऊ. नावाचा Grignard reagent.
बर, हा रिएजंट आहे आणि हा कशाच्या अंडर येतो? कसं? ऑर्गॅनोमेटॅलिक ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री. ही केमिस्ट्रीची ब्रँच आहे सेपरेट. ठीक आहे, या ब्रँच मध्ये एवढा सिलेबस आहे की तुमचे जेई नीट आणि जे ऍडव्हान्स सगळे एकत्र बसेल नुसती एका ब्रँच मध्ये. ठीक आहे, सो ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्रीचा अर्थ काय? ऑर्गॅनो आणि मेटॅलिक. ऑर्गॅनो म्हणजे ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिकचा सगळ्यात मेन एलिमेंट कोणता? कार्बन. कार्बन. आणि शेजारी मेटॅलिक म्हणजे काय अटॅच्ड आहे? मेटल. मेटल. सो एक्झॅक्ट डेफिनेशन अशी आहे की ज्या कंपाऊंड मध्ये कार्बनचा आणि कोणाचा डायरेक्ट बॉन्ड असतो? मेटलचा. त्याला काय म्हणायचं? ऑर्गॅनोमेटॅलिक ऑर्गॅनोमेटॅलिक केमिस्ट्री. ठीक आहे, याच्यात खूप असतात. तुम्हाला सध्या एक दिलेला आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. आता ग्रिग्नार्ड रिएजंट जो आहे तो कसा लिहितात बघा. त्याचं स्ट्रक्चर असं आहे, आर सिंगल बॉन्ड Mg सिंगल बॉन्ड X. RMgX. आर म्हणजे काय? अल्काइल. अल्काइल म्हणजे काय? अल्काइल म्हणजे काय? कार्बनची लॉंग चेन. कार्बन चेन. हा म्हणजे कार्बन विथ हायड्रोजन, बरोबर ना? थोडक्यात आर म्हणजेच काय आपल्यासाठी सध्या? कार्बन. सो मी असं लिहिलं तर चालेल का सांगा? चालेल ना? येस सर. येस सर. मग आता कार्बनचा आणि Mg मेटल का नॉन मेटल? मेटल. मेटल. म्हणून ग्रिग्नार्ड कोणाच्या अंडर येतो? ऑर्गॅनोमेटॅलिक. ऑर्गॅनोमेटल. ठीक आहे, ऑर्गॅनोमेटल. राहिला प्रश्न. तुमच्याकडे 3 गोष्टी सध्या, कार्बन, मॅग्नेशियम आणि एक्स. याच्यातला निगेटिव्ह कोण आहे? एक्स. एक्स. पण असं होत नाही, असं होत नाही. ग्रिग्नार्ड मध्ये निगेटिव्ह कोण असतो? कार्बन. ओके, सो नीट लक्ष द्या. मध्ये मेटल आल्यामुळे अशा सगळ्या गोष्टी होतात. कार्बन निगेटिव्ह, मॅग्नेशियम पॉझिटिव्ह, एक्स पण निगेटिव्हच आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त रिएक्टिव्ह कोण याच्यामध्ये? कार्बन. दिस इज अ ग्रिग्नार्ड रिएजंट. सो ग्रिग्नार्ड रिएजंट कधी कोणी विचारलं तर नाव काय सांगणार? आर Mg X. आणि याच्यातला निगेटिव्ह कोण आहे? आर. याचं काय काम आहे ते बघा. RMG बऱ्याच ठिकाणी वापरतात. तुम्हाला देताना असा देतात, पहिल्यांदा असा देतील आणि त्याच्याबरोबर दुसरा लगेच ऍड करतात वॉटर. याच्यामुळे काय होतं आपण एकदा चेक करू. नीट लक्ष द्या. चला बोला, डेल्टा प्लस डेल्टा मायनस. ऑक्सिजन डेल्टा मायनस. कार्बन. डेल्टा पॉझिटिव्ह. बरं, ग्रिग्नार्डचं स्ट्रक्चर काय? RMG. RMG. ठीक आहे. आर वरचा चार्ज निगेटिव्ह. निगेटिव्ह. आता इथं काय होतं नीट बघा. निगेटिव्हचा अटॅक कुठं होणार? पॉझिटिव्ह. डेल्टा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. कडे. या कार्बनचे किती बॉन्ड आहे? 4. 4. नवीन आलेला 5. सो 5 बॉन्ड असतात का? नाही. नो सर. सो बॉन्ड बिकम्स. 4. आता चार्ज निगेटिव्ह आहे, एका स्टेप मध्ये सगळं दाखवतो. ऑक्सिजन वर चार्ज कोणता येणार? मायनस. निगेटिव्ह. निगेटिव्ह. आणि तो निगेटिव्ह कोणाला शोधणार? पॉझिटिव्ह. सध्या पॉझिटिव्ह कोण आहे आपल्याकडं? Mg. म्हणजे या दोघांचं झालं ब्रेकअप. बॉन्ड काय होणार? कुठलं? ब्रेक होणार. बघा आता, H आहे तसाच, हा पण आहे तसाच, हा पण आहे तसाच. ठीक आहे, याला अटॅच कोण झालं? नवीन R. डबलचा काय झालता? सिंगल. सिंगल. ऑक्सिजननी कोणाबरोबर बॉन्ड बनवला? MgX. ठीक आहे. आता मगाशी इथं लिहिलं होतं ना, दुसऱ्या स्टेप मध्ये ऍड काय होतो? वॉटर. तो H आणि OH. आता इथे एक हिंट आहे जी मी बनवली ऑब्झर्वेशननी, की Mg हा नेहमी 2 निगेटिव्ह ग्रुप बरोबर जातो, तो निघून जातो स्ट्रक्चर मधून.
सो सध्या त्याला निगेटिव्ह कोण आहे mg ला अटॅच्ड? एक्स. मग त्याच्याकडे एक एक्स निगेटिव्ह आहे, मग तो अजून निगेटिव्ह कोणाला घेणार बघा? होय. सो तो OH. बाहेर पडला आणि तो या टाइप मध्ये तयार होतो, mg अटॅच टू एक्स, अटॅच काय झाला? OH. OH. बरं आता राहिला कोण? हायड्रोजन. आणि ऑक्सिजन वरती काय असते? लोन पेअर. लोन पेअर. निगेटिव्ह याला घेणार. मग पुढच्या स्टेप मध्ये काय झालं? H H इथं काय आहे? R आणि वरती तयार काय झाला? OH. OH. मग आता OH ज्या कार्बनला जोडलेला आहे त्या कार्बनला किती कार्बन आहे? फक्त सध्या एकच आहे. एक मग तयार झालेला अल्कोहोल कोणता? प्रायमरी. प्रायमरी. ओके. आणि आपण जो सुरुवातीला जो कंपाऊंड घेतला होता याचं नाव आहे फॉर्मल. फॉर्मल्डिहाइड. Formaldehyde. ठीक आहे. सो अख्ख्या ऑर्गॅनिक मध्ये एकच मॉलिक्युल आहे जो प्रायमरी अल्कोहोल बनवतो ग्रिग्नार्ड पासून, त्याचं नाव काय? फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल. ठीक आहे. आता मी Formaldehyde. इथं काही स्ट्रक्चर काढतो बघा. आता मी सेकंड एक स्ट्रक्चर काढलं. इथं H आहे आणि इथं काय? CH3. याचं नाव काय? ऍसिटाल्डिहाइड. ठीक आहे. त्याच्यानंतर मी अजून एक स्ट्रक्चर ड्रॉ करतो. इथं CH3 आहे आणि इथं CH3. याचं नाव माहिती? ऍसिटोन. ऍसिटोन कुठं वापरतो आपण डेली लाईफ मध्ये? नाही माहिती? आठवा थोड्याने सांगतो, सापडला तर सांगा. बरं आता लक्ष द्या. इथं H होता, इथं H होता. आता मी हा H तसाच ठेवला, फक्त या डाव्या साईडच्या H च्या ठिकाणी कोण आणला? CH3. म्हणजे इथं पण काय होणार? CH3. इथं पण काय होणार? CH3. बाकी सगळं सेम. As it is. हा, म्हणजे आता मी असं लिहिलं चालेल का? मला एकदा सांगा. RHOH आणि इथं CH3 चालेल का? येस सर. Yes, sir. तो हा तुमचा कोणता अल्कोहोल झाला आता? सेकंडरी. आता ऍसिटोन मध्ये दोन्ही साइडला काय? CH3. म्हणजे आता याचा आन्सर काय येणार? OH फिक्स, R फिक्स. फक्त डाव्या आणि उजव्या साइडला काय आला? CH3. म्हणून हा काय झाला? Tertiary. सो थोडक्यात काय आहे? ग्रिग्नार्ड रिएजंट फॉर्मल्डिहाइड पासून काय देतो? प्रायमरी अल्कोहोल. देन ऍसिटाल्डिहाइड पासून नाही म्हणायचं, कोणता पण अल्डिहाइड फॉर्म सोडून वरचा एनी अल्डिहाइड असेल तर काय देणार? सेकंडरी. आणि ऍसिटोन इज ऍक्च्युअली कीटोन. सो सगळ्या कीटोनचा काय देणार? Tertiary. सो हे झालं ग्रिग्नार्ड रिएजंटचं पर्पज. ओके. तुम्हाला एक प्रश्न विचारला, आन्सर सांगा. ऍसिटोन कुठे वापरतात? इथं तुम्हाला समजतं का व्हाईट बोर्डवर? व्हाईट बोर्डवर सर. अच्छा, व्हाईट बोर्डवर जास्त. बर. इथं प्रोटेक्शन डिप्रोटेक्शन नावाचं एक आर्टिकल आलेलं आहे, ते इथं नीट समजणार नाही. मेसेज का ओपन करतो, व्हाईट बोर्डवर जाऊ. प्रोटेक्शन डिप्रोटेक्शन असं त्याचं नाव आहे. काय करायचं बघा. कोणता घ्यायचा? चला एखादा असं कंपाऊंड घेऊ. नाव बोलायचं. सायक्लोहेक्झेन. तर याचं नाव काय? सायक्लोहेक्झॅनोन. ONE फॉर कीटोन. आता काय आहे की माझ्याकडे आहे फॉर एक्झाम्पल न्यूक्लियोफाइल एक OH मायनस. तर तुम्ही सांगा OH मायनस कुठे रिएक्शन करेल? कार्बन. हा जो
ग्रीन कलरचा कार्बन आहे त्याच्यावर तो रिॲक्शन करणार. पण मला तसं नाही पाहिजे. माझं म्हणणं आहे की मला रिॲक्शन पाहिजे ब्ल्यू कार्बन वरती, कोणत्या पण ब्ल्यू कार्बन वरती पाहिजे. मग आता प्रॉब्लेम काय होतो की हा OH किती काही गेलं का त्या ग्रीन पर्यंतच जातो आणि तिथंच रिॲक्शन होते. म्हणजे आता तो ग्रीन कलरचा कार्बन मला काय करायला लागेल बोला? प्रोटेक्ट. प्रोटेक्शन करण्यासाठी प्रोटेक्टिंग ग्रुप असतो. मग याच्यामध्ये काय टाकतात बघा, हा एक ग्रुप असतो. खूप खिचडी झाली, 2 मिनिट. OH CH2 CH2 OH हा प्रोटेक्टिंग ग्रुप आहे. याच्याबरोबर नेहमी H+ असतो. जर तुम्ही H+ लिहिला नाही तर तुमची रिॲक्शन चुकली, मार्कच नाही देणार. ठीक आहे. आता याचं काय होतं आपण थोडं साईडला लिहून बघू. हा तुमचा ओरिजिनल कंपाऊंड, त्याच्यावरती इथं काय OH OH. याच्यातून काय बाहेर पडेल बघा बरं? वॉटर. त्यामुळे हा ऑक्सिजन जो आहे इथं बॉन्ड बनवतो आणि हा ऑक्सिजन इथं बॉन्ड बनवतो. त्यामुळे तुमचं स्ट्रक्चर काहीतरी वेगळ्या फॉर्मॅट मध्ये तयार होणार. म्हणजे मी इकडे ड्रॉ करून दाखवतो. रिंग आहे तशीच, फक्त इथं या टाइप मध्ये स्ट्रक्चर तयार होतं. आता जी प्रोसेस झाली त्याच्यामध्ये तुम्ही किती ट्राय केला तर आता इथं रिॲक्शन होईल का? येस नाही होणार. म्हणजे तुम्ही त्याचं प्रोटेक्शन केलं. बरं, मग आता तुम्ही तुमची मेन रिॲक्शन सुरू केली तर OH- घेतला, OH- ने इथला हायड्रोजन घेतला वगैरे वगैरे. हा हायड्रोजन त्यांनी पिकअप केला, इथं तयार झाला चार्ज. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते झालं थोडक्यात. मग पुढं मला साईड मी इथं म्हणत होतो ना हा ब्ल्यू कलरचा हायड्रोजन वगैरे, तिथं रिॲक्शन झाली. इथं कोणता चार्ज आला? निगेटिव्ह. बाकी माझी रिंग आता सध्या आहे तशीच आहे. ठीक आहे. पुढं आता मला माझं काम झालं, मग मी प्रोटेक्शनचं काय करणार आता? डिप्रोटेक्शन. मग आता डिप्रोटेक्शन करायला फक्त काय टाकायचं बघा, H+ आणि तुमचा ओरिजिनल कंपाऊंड परत आहे तसा भेटतो. इथं डबल बॉन्ड O आला आणि इथं कोणता चार्ज आला? निगेटिव्ह. ओके. सो A पासून B पर्यंत कोणती प्रोसेस केली? प्रोटेक्शन. आणि C पासून D पर्यंत कोणती प्रोसेस केली? डिप्रोटेक्शन. आणि हा जो तुम्हाला एरो वरती दिसतो याचं नाव काय? प्रोटेक्टिंग ग्रुप. एवढं लिहायची काही गरज नाही. प्रोटेक्टिंग ग्रुप आणि त्याचं ऍक्च्युअली नाव आहे ऍसिटाल. दुसरा एक असतो थायॉल. थायॉल मध्ये एकच असतं, थायो म्हणजे सल्फर. म्हणजे ऑक्सिजनच्या जागी फक्त काय असणार आहे? सल्फर. बाकी सगळं सेम. हे कळलं सगळ्यांना? सेम. येस. सांगितलं. पुढची बघू. 6 नंबरची झाली. पुढे रिॲक्शन विथ H2. ही आता जी घेतलेली रिॲक्शन आहे ही JEE जास्त विचारतात, नीटला पण आहे एकदा दोनदा आलेली. ठीक आहे. बाकी काही विशेष? एकदा बघून घेऊ, काही येत नाही तरी पण एकदा. ही बघा, रिॲक्शन विथ अमोनिया डेरिव्हेटिव्ह. नीट बघा. आता आपल्याला इथे कार्बोनिल दिलाय, ऑक्सिजन डेल्टा मायनस कार्बन डेल्टा प्लस. त्याची रिॲक्शन कोणाबरोबर करतात? ते अमोनियाच्या डेरिव्हेटिव्ह बरोबर. तुम्हाला डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन सांगितली होती का? नाही सर. बर. आपल्या एक्झाम्पल मध्ये त्यांनी इथं काय दिलाय? अमोनिया NH3. तर NH3 चा काय झाला? NH2 आणि पुढे अटॅच काय झाला? Z. सो दॅट Z इज अ सबस्टिट्युएंट. पण तुमचा फंक्शनल ग्रुप कसा आहे? सेम.
त्यामुळे सेकंड हा Same. पहिल्याचा काय झाला डेरिव्हेटिव्ह. Derivative. ओके, मला एक सांगा, फिनॉल हा बेन्झिनचा डेरिव्हेटिव्ह आहे का? येस. फिनॉलचं काय स्ट्रक्चर आहे? बेन्झिनला OH. OH OH. आणि बेन्झिनला त्याच कार्बनला काय असतो? H. सो रिंग आहे तशीच, म्हणजे फंक्शनल ग्रुप सेम, फक्त सबस्टिट्यूशन काय झालं? चेंज. सो सेकंड पहिल्याचं काय झालं? Change. डेरिव्हेटिव्ह. Derivative. ठीक आहे. सो ही कन्सेप्ट मला इथं सांगायची होती, फक्त डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय. बाकी आपण पुढे जाऊ. आपल्याकडे 4 प्रश्न दिलेले आहेत. ठीक आहे. पहिला, विच कंपाऊंड फॉर्म मोर स्टेबल हायड्रेट विथ H2? कोणतं कंपाऊंड जास्त स्टेबल रिएक्शन होईल आणि स्टेबल कंपाऊंड भेटेल, असा ऑप्शन कोणता? विचार करून सांगा मला. येस. काय लॉजिक आहे त्याचं? त्यांना थोडक्यात असं विचारायचंय की वॉटर कोणाबरोबर लवकर रिॲक्शन करत? आवाज येतोय ना? Yes, Yes, sir. बरोबर. yes, sir. ठीक आहे. मी थोडक्यात तुम्हाला एवढंच विचारतो, वॉटर जो आहे, वॉटर मध्ये कोण असतो? OH मायनस. OH OH मायनस minus. काय आहे? न्यूक्लियोफाईल. मग न्यूक्लियोफाईलचा अटॅक होण्यासाठी कोणता इफेक्ट पाहिजे? मायनस आहे. मग पहिल्यामध्ये काय 3 जोडलेले? क्लोरीन. क्लोरीन. इथं काय जोडले? प्लस आहे. CH3. प्लस आहे. इकडे काय? दोनदा Plus प्लस आहे. Plus इकडे I. परत दोनदा प्लस आहे. आपल्याला मायनस आहे पाहिजे, जो फक्त आणि फक्त कुठे? फर्स्ट. First मध्ये. First आन्सर मध्ये. इज फर्स्ट. समजलं? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. बर. ओके. बर ठीक